गुणरत्न सदावर्ते उद्या एसटी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। गुणरत्न सदावर्तेंचा एसटी संपाला विरोध। आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर। नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे करणार पाहणी। परळीतील सरस्वती नदीला पूर। नदीकाठी असलेल्या घरात शिरलं पुराचं पाणी। धनंजय मुंडे यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान। 2 लाख हेक्टरवरील शेतीमध्ये साचलं पाणी। अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान। शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान। नुकसान झालेल्या पिकांचे तातडीनं पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी। पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराविरोधात कठोर कायदा। अत्याचार प्रकरणामध्ये 10 दिवसात होणार फाशीची शिक्षा। ममता बॅनर्जी यांची विधानसभेत घोषणा। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या स्थापनेवर प्रशिक्षणार्थ्यांच्या 139 जागा। अर्ज भरण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी। बीडमध्ये वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या बालाजी घरकुडेची हत्या। पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी। हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। मध्य प्रदेशच्या पांढुर्णा गावात गोटमारीची परंपरा। दगडफेकीच्या परंपरेमध्ये 300 ग्रामस्थ जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।